देवरुखमध्ये तुमची सभा झालेली आहे, आव्हान देखील केलेलं आहे. काय सांगाल देवरुख? असं आहे की देवरुखचे जे माझे सगळे तरुण सहकारी आहेत सर्व पक्षात त्यांचं थोडंसं माझ्यावर एक वेगळं प्रेम आहे. ते वरच्यावर कुठलाही कार्यक्रम असला तरी मी यावं असा त्यांचा आग्रह असतो आणि ते प्रेमानं बोलवत असतात. त्याच पद्धतीनं आता निवडणूक आहे. या मंडळीचं म्हणणं होतं असं की तुम्ही एकदा तरी आमच्याकडे या आणि त्या पद्धतीनं निवडणुकीच्या प्रचाराकरता म्हणून आपण इथं आलो. अत्यंत चांगलं वातावरण आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळे जे घटक आहेत, पक्ष असतील, नेते असतील, हे सगळे एकजीव आहेत, एक संघ आहेत आणि लोकांशी एकंदरीत भेटलं आणि बोललं तर लोकांना परिवर्तन पाहिजे अशी जाणीव होती. कुठे प्रतिक्रिया कोणाबद्दल द्यावी आणि तुम्ही कोणाबद्दल विचारावं हे आपल्याला दोघांनाही माहिती आहे. चांगला प्रश्न विचारा एखादा. निलेश राणेंना बळीचा बदला केला जातोय असा आरोप नितेश राणेंनी केलेला आहे. वेगळ्या गोष्टीला ओळखलं जाते आणि बळीचा बकरा निलेश राणे करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. मला ना सुख ना दुःख. बळीचा बकरा झाला आणि बकऱ्याचं पुढं काय झालं त्याचं मला ना सुख ना दुःख. सर, चिपळूणमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही माजी आमदारांच्या प्रचारामध्ये तुमच्या पाहायला मिळाला आहे, काल अशा वेगवेगळ्या बातम्या आल्या तर काय तथ्य याच्यामध्ये आहे, काय सांगता? असं आहे की शेवटी मी एका पक्षाचा कार्यकर्ता आहे. मातोश्री म्हणजे शिवसेना प्रमुखांचं आणि आमच्या पक्षप्रमुखांचं निवासस्थान आहे. जर आम्ही काही चूक केली असेल आणि मातोश्रीवरून जर काय आम्हाला समज देण्यात आली असेल किंवा काय आणखीन तुम्ही म्हणता तसं काही झालं असेल तर एक शिवसैनिक म्हणून त्या विषयावर भाष्य करणं योग्य नाही. सर, काय वाटतं की आता विनायक राऊतांनी तुमच्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे भेटायला देखील तुम्हाला ते येणार होते असं देखील म्हटलं जात होतं. काय म्हणतो? मी एक छोटा माणूस आहे आणि माझी चूक आहे की मी माझ्यासारख्या छोट्या माणसाला एका मोठ्या माणसानं मला भेटायला यावं अशी मी अपेक्षा करणं चुकीचं आहे. याच अनुषंगानं विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये काही दुरी निर्माण झाली आहे का? वस्तुस्थिती आहे का? आजच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली नाही. मुळामध्ये अशा पद्धतीच्या दुया निर्माण होण्याकरता काहीतरी कारण असावं लागतं. संपूर्णपणे आज ही वेळ नाही, परंतु संपूर्णपणे जर तुम्ही सगळा आढावा घेतलात तर मी नक्कीच सांगेन की मी कुठलंही कारण बनलेलो नाही. त्यामुळे माझ्याकडून काही दुयी असण्याचं कारण नाही. पण साहेब, एकेकाळचे तुमचे प्रतिस्पर्धी चिपळूणमध्ये एकेकाळचे प्रतिस्पर्धी त्यांच्यात प्रचाराला जातात, एक वेगळा संदेश जात नाही का या सगळ्या गोष्टींना? खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही. परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का? हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला. पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही आणि भास्कर जाधवची ही एवढीशी ओळख पुरेशी आहे की भास्कर जाधवने एकदा शब्द दिला की बदलत नाही. खरं तर या प्रकरणाशी माझा काही संबंध पण नाही. त्या निवडणुकीशी पण माझा काही संबंध नाही. त्या निवडणुकीशी बोलाचालीचा पण माझा काही संबंध नाही. पदाधिकारीच सगळं करत होते. तेच पदाधिकारी माझ्याकडे आले आणि तेच पदाधिकारी अर्ध्यावरनं पळून गेले. असं आहे, ते माझे पक्षप्रमुख आहेत. शेवटी माझं जर काय गारणं घालायचं असेल तर मला त्यांच्याकडे घातलंच पाहिजे. त्यामुळं त्यांच्याशी गारणं मला घालावंच लागलं, घातलंच पाहिजे. बोलणं झालं की माझ्याकडे मला अक्कल पाहिजे होती की मी कोणावर विश्वास ठेवून ही चर्चा करतोय.
हे मला कळायला अक्कल पाहिजे होती. कुणी कितीही मला जर सांगितलं तर मी त्याच्यात पडलोच नसतो, तर मी खिंडीत अडकलो असतो का? त्यामुळे माझा रोग कोणावर नाही, माझा रोग माझ्यावरच आहे की मला स्वतःला अक्कल पाहिजे होती की मी ह्याच्यात पडायचं की नाही पडायचं ते. मी पडलो, पण असं खिंडीत मला पकडणं एवढं कोणाला सोपं नाही. तुमच्याच पक्षातल्या लोकांनी तुम्हाला जागा दिला असं म्हणायचं की विश्वासघात झाला? अजिबात नाही, विश्वासघात पण नाही, दगा पण नाही. त्यांनी कदाचित माझी परीक्षा बघितली असेल. पक्षासाठी आत्ताची निवडणूक ही महत्वाची आहे आणि अशा वेळेला दोन नेते परस्पर विरोधी काम करतात ते चर्चेपणे दिसून येतं. म्हणजे पक्षाचं नुकसान होईल असं वाटतं. कुठे आहे विरोधी काम? कोण करतोय विरोधी काम? दोन नेते कोण काम करतायत? आता ते विनायक राऊत तुमच्यामध्ये एक वाक्यात दिसत कुठे आहेत ते? कुठं काम करतायत? तेच विचारतं. मग दोन नेते, आम्ही विरोधी काहीच करत नाही हो. मी आता इथे ह्या लोकांनी मला बोलवलं काय मी विरोधाला आलो काय रे? विरोधाला आलो काय? पक्षाच्याच कामाला आलो. मी विरोधात काहीच करत नाही. चिपळूणमध्ये सभा घेऊन त्यांनी सांगितलं होतं. जाऊ दे आता त्या विषयामध्ये. कोण किती खरं बोलतो हे प्रत्येकाला माहिती आहे. समोरासमोर बोललोय, समजलं काय? त्या वेळेला पाठीमागं कोण काय बोलतो ह्याच्यात काय तुम्ही समजून घ्या. तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी हा अजेंडा भाजप पुढे चाललेला आहे. त्याच्यावर तुमचं काय मत असेल? 80 बूथ प्रमुखांच्या माध्यमातून मराठी मतदारांशी संवाद साधला जाणार आहे भाजपकडून. असं आहे की शेवटी राजा हा राजा झाला, त्याला सगळं ऐश्वर मिळालं, तरी सुद्धा त्या राजाचा जीव हा पोपटा म्हणजे पिंजऱ्यातल्या पोपटामध्ये असतो. तसं भाजपचं झालंय. अख्ख्या देशाची सत्ता मिळाली पण त्यांचा आत्मा हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अडकलेला आहे, हे स्पष्ट होतं. दुसरीकडे काँग्रेसने एकच मुलं घेतली, यामुळे उद्धव ठाकरे साहेब नाराज आहेत आणि मनसे पण नाराज आहेत किंवा इतर मुलं राष्ट्रवादी शरद पवार गट पण नाराज आहे. असं सांगितलं जातं. नेमकं काय वस्तुस्थिती आहे मला माहिती आहे का? मला काहीच माहिती नाही. मी या कुठल्याच बैठकीला नसतो आणि कुठल्या चर्चेमध्ये नसतो. पण तरीसुद्धा एवढंच मी सांगेन की असंच झालं. लोकसभेला भरपूर जागा मिळाल्यानंतर काही लोकांच्या डोक्यात एकदम हवा गेली की आमची एवढी लोकप्रियता वाढली आहे, आता आम्हाला कोणाची गरज नाही. रिझल्ट काय लागला त्यातून काय आम्ही शिकलो असेल तर ठीक आहे, नसेल तर मग तरी ठीक आहे. पण त्याचा थेट परिणाम महाविकास आघाडीच्या वरती होऊ शकेल. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मी मागे एकदा खुलासा केला होता की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीच लढल्या गेलेल्या नाही. आपण काय म्हणतो की लोकसभेला झाली महाविकास आघाडी, विधानसभेला झाली आणि मग ह्यांची आघाडी फिसकटली. मुळामध्ये कधी अशी आघाडी झालीच नव्हती स्थानिक स्वराज्य संस्थेला. आणि सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी सांगितलेलं आहे की तुम्ही तिथल्या स्थानिक लोकांशी बसा, चर्चा करा आणि तिथल्या निर्णय घ्या आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल. मला एक कळत नाही की महाविकास आघाडीच्या स्पष्ट अशा सूचना असताना जे महायुती 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 म्हणून बोलतायत त्यांचं काय झालंय? त्यांच्या चिंधड्यात झालेत ना सगळ्या त्यांच्या महायुतीच्या. काय झालंय? कोण कोणाच्या आमदाराच्या 100 पोलीस घरामध्ये पाठवून रेड करतोय, कोण कोणाचा आमदार भाजपच्या घरामध्ये जाऊन शेवटी चोरीचे पैसे पकडतोय, कोण कोणाला मस्ती आली आणि माज आलाय वगैरे म्हणतोय. त्यामुळं महाविकास आघाडीच्या तुम्ही प्रश्न विचारताय, महायुतीच्या काय अवस्था झाली, काय त्यांची चिंधड्या झाल्या ते बघा. रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं की 2 तारखेपर्यंतच आम्हाला युती टिकवायची. ते तोपर्यंत का वाट बघतात मला तेच कळलं नाही. अगोदरच तो निर्णय त्यांनी करायला हवा होता. का वाट का बघतायत 2 तारखेची? लक्षात आली नाही, अगोदर करायला हवा होता. सर, बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी हत्या झाली होती आणि त्याला वर्ष पूर्ण होते, आता त्यांचं वर्ष श्राद्ध. असं आहे की संतोष देशमुखांची हत्या झाली, त्या वाल्मिक कराडनी केली, बाकीच्यांनी केली, तर काही आरोपी अजून मिळालेलेच नाहीत. काही आरोपी अजून मिळालेच नाहीत. पण अशाच प्रकारच्या हत्या अनेक लोकांच्या झाल्या. या राज्यामध्ये आता कायदा आणि सुव्यवस्था शिल्लकच राहिलेली नाही. या राज्यामध्ये आरोपी आपल्या जवळच्या माणसांचं नाव घेईल, सत्ताधारी पक्षांचं, म्हणून त्याला कोर्टासमोर उभं करून शिक्षा देण्याच्याऐवजी त्याला गोळ्यात घातल्या जातात. आम्ही अक्षय शिंदेचं समर्थन केलेलं नाही, त्यानंतर परवाच्या दिवशी कोण त्याचं समर्थन केलेलं नाही. आता सरळ गोळ्या घालायच्या आणि विषय संपवायचा. त्यामुळं ह्या कायद्यामध्ये ह्या राज्यामध्ये आता सुलतानी कारभार सुरू आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की
सिंधूचे चावे आमच्याकडे आहेत. बातम्यांमध्ये कसे उल्लेख केला की सिंधूचे चावे आमच्याकडे आहेत अशी दरवेळेस धमकी दिली जाते. मतदान केलं नाही तर मग निधी मिळणार नाही. मी यापूर्वी देखील सांगितलंय की राजकारणातली सभ्यता जी होती ती काँग्रेसच्या कालखंडामध्ये होती. ती सभ्यता काँग्रेसच्याकडे होती. आता इथं मानेसाहेब बसलेत, मला वाटतं ते 4 वेळा आमदार झाले. मी इथं बसलोय, मी 7 वेळा आमदार झालो. आम्ही सत्तेमध्ये कधी होतो? 95 ते 99 होतो. बाकी प्रत्येक वेळी काँग्रेसचंच सरकार होतं. पण काँग्रेसचं सरकार निधी देताना, विरोधी पक्षाच्या आमदारला सन्मान देताना, त्याच्याबद्दल वागताना त्यांच्याकडे सभ्यता होती. आपण लोकशाही मानतो, यांना विरोधी पक्षाच्या का होईना पण लोकांनी निवडून दिलंय आणि म्हणून हे जे कामं घेऊन येतात ती कामं त्यांची वैयक्तिक नाही तर जनतेची कामं घेऊन येतात. पुन्हा मला करायला पाहिजेत. ही सभ्यता काँग्रेसच्याकडे होती. पण ही सभ्यता आताच्या राज्यकर्त्यांकडे नाही. विरोधी पक्षाच्या माणसाला एकही पैसा विकासाला निधी दिला जात नाही आणि वरती आपसात एकमेकाला धमक्या दिल्या जातात की तिजोरीच्या चाव्या आमच्या हातामध्ये आहेत. तिजोरीच्या चाव्या ह्याचा अर्थ हे ट्रस्टी आहेत. ही तिजोरी राज्यातल्या जनतेची आहे. पण ट्रस्टीच चोर झालेत की काय कळत नाही. तर याच्यात काल दीपक केसरकरांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं की सिंधुदुर्गात ज्या घटना घडत आहेत त्याच्यामुळे राणेंचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला जातो. काय कसं बघताय या काय? मला तुम्हाला राणेंचं कुठल्या बाबतीत अस्तित्व शिल्लक आहे? मला माहीत नाही राणेंचं अस्तित्व कशा बाबतीत शिल्लक आहे. ते कधीच संपलेलं आहे. पण ते मीडियानी सातत्यानं ह्याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, ह्याला बघतो, त्याला करतो, ह्याचं बघून घेतो, त्याचं बघून घेतो, याच्यामुळं फक्त चर्चेत आहेत. बाकी ते अस्तित्व कधीच संपलेलं आहे. तपोवनातील 220 कोटी रुपयांचं जे टेंडर आहे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. कारण या ठिकाणी साधुग्रामच्या जागेवर हॉटेल किंवा बँकेट थोड्याचं देखील केलं, त्यामुळे वाद निर्माण झालेला आहे. पर्यावरणप्रेमी संतप्त झालेले आहेत. पर्यावरण कसं आहे की कबुतरांच्या बाबतीत काय झालं, भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत काय झालं, झाडतोडीच्या बाबतीत काय झालं. मागच्या वेळेला पालघरला एका बुवाची हत्या झाली, त्याच्यामध्ये दोषी कोणाला दिलं गेलं. दुसऱ्यावर टीका करणं, आरोप करणं ही सध्याची राजकीय लोकांची किंवा सत्ताधाऱ्यांची एक कायमची नेहमीची स्टाईल झालेली आहे. पण आपण जे केलं ते मात्र काही नाही. दुसऱ्यांनी काय केलं तेवढं सांगायचं. मला माहीत आहे, तो मी बघितला, सगळा किस्सा बघितला, मी ते वाचलं सगळं की ज्या पद्धतीने या झाडांची कत्तल होतीये ही खरोखर त्या तपोवनाकरता होतीये का वन तापवण्याकरता होते याचा एकदा विचार करण्याची गरज आलेली आहे. संगमेश्वर जो साखर कारखाना आहे त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. आमदारांनी आश्वासन सांगितलं तसं हा रस्ता जवळपासचा रस्ता कंप्लीट केला जाईल, पण अद्यापही या ठिकाणी काम सुरू झालेलं नाही. असं आहे की निवडणुकीच्या पूर्वी सत्ताधारी पक्षांना 1,000 कोटी रुपयाचे रस्त्याची कामं दिली. 1,000 कोटी, 150, 200, 300 किलोमीटर. विरोधी पक्षामध्ये मी होतो, राजन सावंत होते, राजन साळवी होते आणि वैभव नाईक होता. आम्हाला तिघांना एकही पैशाचं काम दिलं नाही. आज त्या कामाची पुरी टेंडर पण झालेली नाहीत. ती कामं झाली, ती निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत. आत्ता जे आपण संगमेश्वर तो देवरुख येतो, किती वर्षापूर्वी रस्ता झाला? 2 वर्षापूर्वी रस्ता झाला. इंचभर रस्ता शिल्लक राहिलाय का? इंचभर. आणि म्हणून अशा पद्धतीनं डांबर वगैरे चोरीस जाते अशी चर्चा मी ऐकली होती आणि म्हणून ती डांबर चोरीस गेल्यामुळे तो रस्ता खराब झाला असेल. ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.